वाढदिवस आहे आणि शक्तीस्थळ या ठिकाणी आलं एक ऊर्जा वेगळीच ऊर्जा इथे मिळते आणि आठवणी पुन्हा एक ताजी झालेली आहे. काय बघतात धर्मेंद्र आनंद दिघे, बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेकडून मला वाटतं हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि त्याचबरोबर गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब, मला वाटतं हे सर्व दोन्ही दैवत आहेत आणि त्या दैवतांचा आशीर्वाद घेण्यासाठी आज इथे आलेलो आहे. आणि आज तुम्ही बघितलं असेल महाराष्ट्रात असेल किंवा या ठाणे जिल्ह्यात असेल किंवा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असतील, त्याचबरोबर धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्यासारख्या लोकांबरोबर आम्हाला काम करायची संधी मिळाली आणि त्या कामाच्या जोरावरतीच आज या ठिकाणी एक सामान्य कार्यकर्ता इथपर्यंत येऊन पोचलेला आहे आणि खऱ्या अर्थाने त्यांचे खरे विचार घेऊन आम्ही चाललेलो आहोत. खरे विचाराबरोबर निष्ठावंत असे सर्व बॅनर लागलेले आहेत. एक सर्व एकत्र लोकसभेत मला वाटतं आता जे माझ्याबरोबर जेवढे आहेत ते सर्व निष्ठावंतच आहे. राजन विचारे एकटा नाही, कारण ह्या लोकांनी मला साथ दिली म्हणून मी आज इथे उभा आहे. त्यामुळे असंख्य नाही तर लाखो शिवसैनिक अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांच्या बरोबर आहे. कारण बाळासाहेबांनी जाताना काय सांगितलं होतं की माझ्या उद्धव साहेबांना म्हणजे उद्धवला या ठिकाणी त्यांच्या पाठीशी राहा आणि आज संपूर्ण महाराष्ट्र त्या ठिकाणी त्यांच्या पाठीशी आहे. पंढरपुरातनं काही लोक आले होते, त्यांनी देखील पदपर्शन करून म्हणजे विठ्ठलांच्या आणि नामदेवच्या तिकडनं हार तुम्हाला घालणार. येणाऱ्या काळात खऱ्या अर्थाने निष्ठावंतांची ताकद मला वाटतं आज त्या ठिकाणी पंढरपूरवरनं ही सर्व मंडळी या ठिकाणी आलेले आहेत आणि खऱ्या अर्थाने विठ्ठलाचे पण आशीर्वाद मिळाले आहेत. म्हणजे आज खऱ्या अर्थाने तुम्ही बघितलं आमचे विठ्ठल कोण आहेत की बाळासाहेब ठाकरे, आदरणीय आमचे गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब या खऱ्या अर्थाने आणि खऱ्या अर्थाने पंढरपूरवरनं सुद्धा या ठिकाणी विठ्ठलाचा प्रसाद या ठिकाणी मला या आदरणीय धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या स्मृतीस्थळावरती या ठिकाणी मिळाला. मी स्वतःला भाग्यवान समजतो. महाराष्ट्रासाठी काय मागणी असेल तुमची, एकंदरीत शेतकरी असेल, युवा वर्ग असेल, इतर समस्या देखील आहेत? मला वाटतं महाराष्ट्रासाठी देशासाठी आज जी काय देशाची परिस्थिती निर्माण झालेली आहे, आज कशा पद्धतीने देश चाललेला आहे आणि महाराष्ट्र चाललेला आहे आणि मी आई जगदंबेचरणी प्रार्थना करतो की यातून सुधार व्हावा, या महाराष्ट्राला चांगले दिवस लावावे. आज शेतकरी जो आमचा हे आहे तो अन्नदाता आहे, या अन्नदाताला सुखी ठेवावं. आणि तुम्ही बघितलं असेल सर्वसामान्य माणूस या ठिकाणी नोकऱ्या गेलेल्या आहेत. या ठिकाणी सर्व तुम्ही बघितलं असेल महानगरपालिका असेल किंवा इतर सर्व असेल, ह्या सामाजिक तुम्ही बघितलं असेल या परिस्थिती एवढी गंभीर आहे की त्या ठिकाणी ती परिस्थिती सुधरो आणि या समोरच्यांच्या ह्याला चांगली बुद्धी देऊ, जेणेकरून हे जे काही त्यांच्या मनात वाईट विचार आहेत किंवा काय आहेत ते नष्ट हो. काय संकल्पना आहे आज? संकल्पना म्हणजे आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब जे काही मार्गदर्शन या महाराष्ट्राला देत आहेत आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे त्याचबरोबर धर्मवीर आनंद दिघे साहेब यांनी दिलेल्या मार्गावरती आम्ही चालत आहोत आणि ते त्या ठिकाणी शक्य करण्यासाठी आई जगदंबा शक्ती देव. अरे सोड नाही यार, चल चल. साहेब सध्या आहेत आणि येणार का चमत्कार होईल का? दिघे साहेब आहेत ना, गेले नाहीत ना, आता सुरू झालेलं आहे, बघताय तुम्ही. चला तुम्ही मित्रांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. मित्रांनी शुभेच्छा दिलेल्या